पण त्यांच्या भावना जाणून घेऊया। सावनेजी, आज आशाताई आपल्यात नाहीत। त्यांना अनेक दिवसांपासून आजारानं ग्रासलं होतं। मात्र त्यांचा हा जो गायकीचा प्रवास आहे त्यांना आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे, आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे। तुमचा त्यांच्याबरोबरचा अनुभव? मी खरंच आता निशब्द आहे. मला शब्दात नाही मांडता येणार. मी अजूनही म्हणजे मला ह्या बातमीवर विश्वासच बसत नाहीये आणि म्हणजे मी कसं 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 सामोरं जाऊ या गोष्टीला हेच मला कळत नाहीये. हे असे दैवी सूर आहेत ज्यांची आम्ही रोज उपासना करतो, रोज आराधना करतो खरं आणि आमच्या दृष्टीने म्हणजे दैवी आहे हे सगळं आणि हे मात्र नक्की खरं की त्यांचा सूर हाच शाश्वत आहे आणि त्यांनी आज देह सोडलाय असं मी म्हणेन, पण त्यांचा सूर हा आपल्यामध्ये आहे, आपल्या बरोबर असणार आहे। जोपर्यंत हे जग चालू आहे तोपर्यंत आशाताईंची जी एनर्जी आहे, जो आशा हा जो शब्दाला त्या सार्थ ठरवत त्यांचं आयुष्य जगले आहेत, तर खरंच तो आशावाद त्यांच्यासारख्या गायिकांकडे बघून आम्ही आज या क्षेत्रात आलोय किंवा थोडं काही करू बघतोय, धडपडतोय आणि फक्त गायिका म्हणून नाही तर व्यक्ती म्हणूनही त्या जे काही आहेत म्हणजे मी आहेत असंच म्हणेन अजूनही, म्हणजे मला होत्या असं नाही मी कधीच म्हणू शकणार असं मला वाटतंय, कारण त्यांनी मी खरंच नाही शब्दात मांडू शकत. आय एम व्हेरी सॉरी, मला आता कळत नाहीये. नाही, तुमच्या भावना कळतायत सावनेजी, पण आशाताई ह्या जरी आपल्यात आत्ता नसल्या तरी त्यांच्या आठवणी, त्यांनी आपल्यासाठी जे काही केलंय ते आपल्याबरोबर कायम राहणार आहे। त्यामुळे तुमच्या बरोबरचा त्यांचा असा कुठला अनुभव की जो आशाताईंनी तुम्हाला सांगितला आणि तुमच्या पाठीवर एक कौतुकाची थाप त्यांनी कधी मारली असेल, किंवा असा गोड प्रसंग तुमच्यामध्ये घडलेला कधी? अनेकदा म्हणजे माझं खरंच भाग्य आहे, माझा हा जन्म सार्थकी लागलाय की मला दीदींचे, आशाताईंचे प्रत्यक्ष आशीर्वाद अनेकदा घेता आलेत हो आणि लहानपणापासूनच संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांचा वरदहस्त माझ्यावर आहे आणि अनेकदा अशा भेटी झालेल्या आहेत आणि त्या जितक्या बिनधास्त, बेधडक आणि गोड अशा आहेत तशाच त्या मला नेहमीच भेटलेल्या आहेत। आणि शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।